30 रुपये कोथमीर भेळा 30 रुपये कोथमीर भेळा 30 रुपये या 30 रुपये 30 रुपये 30 रुपये चला घ्या कोथमीर भेळा 30 रुपये कोथमीर भेळा 30 रुपये कोथमीर भेळा 30 रुपये किती लग रहे केवढं लय पाहिजे महाग विकते म्हणून सांगा त्याचं नाव तो महाग विकते म्हणून ते 20 रुपयाला गड्डी इकली हे बघा हे भाजी 15-16 रुपये भावची शेकडा आम्हाला भेटत आहे. बाहेर 20 रुपयाला गिऱ्हाईक घेत नाही आहे. लई फजिता होऊ लागली आमची भाजीची. आता पाणी पडलं आता 1-1.5 महिना लागेल ना भाजी यायला कमीत कमी. हे टमाटे 600-700 रुपयाला कॅरेट आहे. आम्हाला 40 रुपये किलो गिरत आहे. बाहेर 60 रुपये 50 रुपये विकले पाहिजे त्याला आम्हाला पैसे निघन. काय वाटतं याचा काही परिणाम होतो व्यवसायावर? पैशावर अजून तो लई परिणाम खराब चालू आहे. अजून टाईम आहे म्हणलं 1.5 वर्ष 1.5 महिना लागेल भाजीला घ्यायला मग स्वस्त होईल थोडं. महंगी है तरकारी मिल नहीं रही है और बहुत मुश्किल से मिल रही है और बहुत महंगी मिल रही है. अभी फिलहाल कोतमीर पाले भाजा का दर क्या है? 200 से ऊपर है और कम भी करे तो नहीं मिल रहा है 200 में. बहुत परेशानी हो रही है यहाँ पे तरकारी के लिए. क्या वजह हो सकती है? क्या वजह से पानी होना, पानी नहीं हो रहा अब तक और ये माल भी इतना ख़राब आ रहा है ऐसी. यहाँ से क्या कैसा लेना और कैसा बेचना ग्राहकों को. फिर हमने पब्लिक वहाँ पे यहाँ महंगा लेना पड़ रहा है, वहाँ पब्लिक सस्ता मांग रही है. एकदम कोई फ़ायदा नहीं हो रहा है, खाली मेहनत हो रही है. महंगाई कुछ भी नहीं है. महंगाई की वजह से कुछ असर गिर रहा है धंधे पे? बहुत असर गिर रहा है. हमारे बहुत से गाड़े वाले आने रहे तरकारी लेने के लिए, महंगा माल है. तो तुम्ही आता कोथमीर विकत आहात, काय दर आहे सध्या? पूर्वीचे काय दर होते? पूर्वीचे काय 10 रुपये 8 रुपये विकत होती. आता सध्या पाण्याची कमतरता असल्यामुळे सध्या आवक कमी असल्यामुळे 20 रुपये लूक चालली सध्या. आता त्याचा काही परिणाम झाला का गिरायकावर? हो आता काय जिथं 50 न्यायची आता 10 गड्ड्या 15 गड्ड्या असे घेत आहे. 25 रुपयाला द्या गड्डी आता तुम्ही. सध्या कोथमीरचे दर कसे, पूर्वी कसे दर होते? पूर्वी कमी होते, आता भाव 30 रुपये मिळावा झालेला आहे. नेमकं कारण काय आहे? कारण काय? कारण सर माल नाही ना, पाणी पाऊस नाही ना, त्याच्यामुळं मालाची आवक कमी झालेली. काय वाटतं दर कमी होतील? हे दर कमी नाही होणार, भाव वाढणार. याचा काही गिरायकावर परिणाम? गिरायकावर परिणाम झालेला आहे ना. माल कमी घेताना पहिल्यापेक्षा गिरायकाला. काय नाव आपलं? सुभाष काकडे. सध्या पालेभाज्यांचे दर कसे आहे? सध्या कोथमीर, मेथी, पालक समजा यांचे दर कसे आहे सध्या? पालेभाज्याचे दर सध्या गगनाला भेटलेले आहे. अगोदर हा पालक 8 रुपयाला भेटायचा, आता याची किंमत 20 रुपये झालेली आहे. शॉपमध्ये आम्ही चिल्लरमध्ये 25 रुपयाला विकतोय. तसंच कोथिंबीरचं पण तसंच आहे. कोथिंबीरचे दर अगोदर 8 रुपये 10 रुपये होती, आता 20 रुपयाला दर झालेले आहे. आता 30 रुपयाला 25 रुपयाला गड्डी छोट्या मार्केटमध्ये चालू आहे. त्यानंतर पालक, मेथीचे दर पण तसेच आहे. मेथीची भाजी अगोदर
15 रुपयाला होती, आता 20-22 रुपयाला झालेली आहे आणि चिल्लर मार्केटमध्ये 30 रुपयाला विकणं पडत आहे. तर सध्या मालाचे भाव खूप वाढलेले आहे. माल खराब होतो आहे पावसामुळं. अजून 1.5-2 महिना याचे भाव सध्या असेच राहील. त्यानंतर वांगे, फुलगोबी याचे पण दर चिल्लर मार्केटमध्ये 80 रुपये, 70 रुपये ते 80 रुपये किलो चालू आहे. गवार, भेंडी, मिरची सर्व भाज्या त्या महिना 1.5 महिना याच रेटमध्ये राहील. काय नाव आपलं? शैलेश दोतोंडे. दुतोंडे. सध्या मेथीचे दर कसे आहे किंवा पालेभाज्यांचे दर कसे आहे सध्या? मेथीचे दर गगनाला वाढलेले आहेत. मेथी पहिले 10 रुपये भेटत होती, आता 16 रुपये 20 रुपये भेटवल जाग्यावर. काय भाविका पाण्यामुळे सगळी परिस्थिती खराब झालेली आहे. बाकी भाजी 70 रुपये 80 रुपये किलो जाग्यावर भाव आहे. टोकमध्ये चिल्लरमध्ये 30 रुपये 25 रुपये 30 रुपये पावशेरी पुरवठा. बोला. भेळा सध्या 60 रुपये 50 रुपये 60 रुपयाला भेळा भेटवल जाग्यावर. चिल्लर कशी भेटते? लोक ठोक कसे आहे सध्या? गिराईक कशी आहे? 600 रुपयेची 25, 500 रुपयाची 25. गिरायकी कशी आहे सध्या? गिराईक तर मंदी आहे सध्या. भाव जास्त गगनाला भेटली आहे, त्याच्यामुळं गिराईक 10 रुपये 20 रुपयाच्या वर घेऊन येत राहिले. ठिकाणी 2-2, 3-3 गड्ड्या घेत होते, त्या ठिकाणी 1 गड्डीच्या वर घेऊन येत राहिले. आणि कोथिंबीर बी त्यातली अर्धी कोथिंबीर मागून राहिली गिराईक. नेमकं कारण काय? नेमके कारण पाण्यात माल नाही आहे ना, मालामुळं भाव वाढली. काय नाव आपलं? सुनील शिंगारे.